आई, तू आहेस म्हणून घरात अजूनही ऊब आहे. नाहीतर भिंती तर फक्त सिमेंटच्या असतात ग. घराला घर पण येतं ते तुझ्यामुळे. तू आहेस म्हणून आयुष्य एवढं अवघड वाटत नाही. कारण प्रत्येक वेळी मी अडखळायच्या आधीच तू माझ्यासाठी रस्ता साफ केलेला असतोस. आणि ग आई, तुला कसं जमतं हे सगळं? स्वतःच्या डोळ्यातलं पाणी लपून आमच्या चेहऱ्यावर हसू आणायला. स्वतः थकलेली असूनही मी आहे ना म्हणत पुन्हा उभी राहायला. आम्ही थोड्याशा कामाने दमून जातो, थोड्याशा दुःखाने तुटून जातो. पण तू कितीही संकट आली तरी घराला कधी तुटू देत नाहीस. तुझ्या हातचा साधा चहा सुद्धा किती शांतता देतो माहितीये. कारण त्यात साखर कमी जास्त नसते, त्यात तुझी माया मिसळलेली असते. तू घरात असलीस की घर जिवंत वाटतं. तुझा आवाज, तुझी हाक, तुझं स्वयंपाकघरातलं फिरणं हे सगळंच घराला धडधड देत असतं. आणि एक गोष्ट अजून, तुझं प्रेम कधी संपतच नाही ग. कितीही मोठे झालो तरी तुझ्यासाठी आम्ही अजून लहानच आहोत. आई, तू आहेस म्हणून मी आहे. मी तुझ्याच शरीराचा तुकडा आहे, तुझ्याच रक्तातून जन्मलेली आहे. पण तरीही कधी कधी वाटतं मी तुझ्यासारखी का नाही होऊ शकत ग. कारण तू फक्त आई नाहीस, तू सहनशीलता आहेस, तू ताकद आहेस, तू न संपणारं प्रेम आहेस.